उत्तर तर काय आलेलं नाही. माननीय मंत्र्यांवर विश्वास आहे की धडाकेबाज उत्तर ते देतील. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा जिव्हाळ्याचा अतिशय संवेदनशील विषय या ठिकाणी मी मांडतोय. अध्यक्ष महोदय, शेत रस्ता हा शेतकऱ्याच्या जीवनवाहिनी आहे. अध्यक्ष महोदय, शेती जर हृदय असेल तर शेत रस्ता या वाहिन्या आहेत, रक्तवाहिन्या आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या रक्तवाहिन्या अनेक ठिकाणी बंद पडल्या आहेत. काही ठिकाणी अँजिओप्लास्टीची गरज आहे, काही ठिकाणी बायपासची गरज आहे. अध्यक्ष महोदय, त्या निमित्तानं अध्यक्ष महसूल खात्याने जो मागे निर्णय घेतला त्या निर्णयाचं मी स्वागत करतो, त्यांचं मी अभिनंदन या निमित्तानं करतो. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याच्या दृष्टीनं रस्ते, वीज आणि पाणी हे अत्यंत विषय महत्वाचे आहेत. अध्यक्ष महोदय, पण वीज आणि पाण्यापेक्षा सर्वात महत्वाचा विषय जर का असेल तर रस्ता विषय आहे. अध्यक्ष महोदय, मला आनंद आहे या निमित्तानं छोट्याशा गावातून निघालेला हा विषय माझ्या मतदारसंघातील कल्याणी माळेगाव या गावातून हा विषय निर्माण झाला. अध्यक्ष महोदय, मला आनंद आहे. हा संपूर्ण महाराष्ट्र या निमित्तानं व्यापलेला आहे या विषय. आणि अध्यक्ष महोदय, या विषयानं आज एक अंतिम निर्णयावर पोहोचलो आपण. अध्यक्ष महोदय, या निमित्तानं माझं म्हणणं आहे महसूल मंत्री महोदयांना. अध्यक्ष महोदय, VR रोड आणि ODR याला जिल्हा परिषदची मालकी आहे. MDR स्टेट हायवेला PWDची मालकी आहे. तर MSRDC आपले स्वतःचे रस्ते आहेत. नॅशनल हायवेला नॅशनल हायवे मालक आहे. पण अध्यक्ष महोदय, हे जे शेत रस्ते आहेत, हे पांधन रस्ते आहेत, हे ओढा नाल्याचे विषय आहेत, याला अध्यक्ष महोदय महसूलच खातं हँडल करतं. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी या निमित्तानं मागणी. अध्यक्ष महोदय, मी काम करत असताना अध्यक्ष महोदय आमदार म्हणून या विषयाला मी पहिल्यांदा हात घातला महाराष्ट्रामध्ये. आणि 1200 किलोमीटर रस्ते मी या निमित्तानं आज माझ्या आमदार निधीतून अध्यक्ष महोदय केले. त्याचे 400 किलोमीटरचे मजबूतीकरण केले. पण मजबूतीकरण करत असताना EGS आणि MREGSच्या माध्यमातून काही अडचणी येतात. मातोश्री आपण पाणी योजना आणली, ती मीच आणून दिली आहे, भूमरे सगळ्याला माहिती आहे. पण अध्यक्ष महोदय, त्यात मर्यादा पडतात. माझी मागणी अध्यक्ष महोदय या निमित्तानं आहे की MREGS म्हणून EGS असेल त्यावेळेस मॅन्डेट कमी पडतात. अध्यक्ष महोदय, वैयक्तिक लाभ शेतकरी घेत असतात. रेशीम उद्योग असेल, घरकुल आहे, गोठा आहे, बिहार पॅटर्न आहे, शोषखड्डे आहेत, शेततळे आहेत, फळबाग आहेत, यामध्ये मॅन्डेट संपून जातात आणि रस्त्याच्या कामाला मॅन्डेट शिल्लक राहत नाही आणि अनेक प्रॉब्लेम पण येतात. त्यामुळे माझी मागणी आहे, जर हे महसूलच खातं हे हँडल केलं तर महसूल मालकी घेतली, महसूल जपून जबाबदारी घेतली, देखभालीची सुद्धा आणि मेंटेनन्सची सुद्धा आणि बांधण्याची सुद्धा, तर महसूल खात्याचं अभिनंदन आपण करूया. शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय आहे. माझी खात्री आहे अध्यक्ष महोदय, हे ज्या त्रुटी आल्या मातोश्रीमध्ये किंवा बाकीच्या आमचे माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी पालकमंत्री पाणी योजना आणली होती, त्याची काही त्रुटी या निमित्तानं आल्या होत्या अध्यक्ष महोदय. पण या दोन्ही विषयावर मात करत महसूल खात्यानं संपूर्ण जबाबदारी घ्यावी आणि या विषयात शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. हे देणार का अशी माझी मागणी आहे. माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर आम्ही जेव्हा विधानसभा निवडणुकीला समोर गेलो तेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जो संकल्पनामा राज्याला दिला होता त्यामध्ये आपण हे ठरवलं होतं की शेतकऱ्यांना शेतीचे रस्ते असले पाहिजे. त्याकरता आपण मागच्या बजेटमध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे बजेट झालं, माननीय अजितदादांनी या ठिकाणी या विधानसभागृहामध्ये एक नागपूर पॅटर्न सारखी चांगली योजना आणि अजून लातूर पॅटर्न सारखी चांगली योजना या ठिकाणी आणण्यात येईल असंही बजेटमध्ये आश्वासन दिलं होतं. मी अभिमन्यू पवारांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक मोठं काम लातूरमध्ये उभं केलं आणि औशामध्ये उभं केलं. एक लातूर पॅटर्न सेट झाला तेव्हा एकनाथ डवलेजी त्या काळात त्यांनी चांगलं काम केलं होतं. मग आमचे आशिष जयस्वालजी यांनी माननीय देवेंद्रजी पालकमंत्री असताना नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणाची योजना तयार केली. आशिष जयस्वालजींनी एक नागपूर पॅटर्न तयार केला आणि महाराष्ट्रातील जे अनेक कामं अनेक विभागांमध्ये सुरू आहे. मातोश्री ग्राम समृद्धी पांधन योजना मागच्या काळात आली, त्यानंतर त्यामध्ये रोजगार हमी विभाग हा विभाग काम करतोय, काही ग्रामविकास विभागही काम करतोय. त्यामुळं या ठिकाणी जे माननीय अभिमन्यू पवारांची मागणी आहे की हे पांधन रस्ते महसूलचे आहेत, मालकी महसूलची आहेत, कंट्रोल तहसीलदारचा आहे, तहसीलदारशिवाय अतिक्रमण निघू शकत नाही, तहसीलदारशिवाय कुठलीही कारवाई होऊ शकत नाही. म्हणून त्यांची मागणी आहे की महसूलनी एखादी अशी योजना करावी की लातूर पॅटर्न किंवा आपला अमितजी लातूर पॅटर्न किंवा नागपूर पॅटर्न प्रमाणे असावी. पण आता या ठिकाणी आपण 4-5 गोष्टी ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी केल्या आहेत त्यामध्ये पूर्वी आता बांधण रस्ते बांधण्यापूर्वीची जी उपाययोजना आहे त्यामध्ये आपण
शेत रस्ते व गाव रस्त्याची हद्द निश्चित झाली पाहिजे. ती अमरावती पॅटर्न चांगली आहे. अमरावतीने प्रत्येक ग्रामपंचायतचे सर्व रस्ते एका ग्रामपंचायत वाईज त्यांनी नकाशामध्ये त्या ठिकाणी रेखांकन केलं आणि प्रत्येक ग्रामपंचायतला ते नकाशात लावले. एक अमरावती पॅटर्न तयार झालं. या शेत रस्त्याची मोजणी करणे, त्यांचं अतिक्रमण काढणे, शेत रस्ते खुले करण्याबद्दल मोहीम घेणे, शेत रस्त्याच्या प्रकरणाची अपील हे मंत्र्यापर्यंत येतं. पुढच्या काळात ही अपील जी आहे शेत रस्त्याची ती एडीओ पर्यंत संपली पाहिजे. म्हणजे नायब तहसीलदार पहिली अपील अथॉरिटी, दुसरी एडीओच्यावर ऍडिशनल कलेक्टर, ऍडिशनल कमिशनर, मंत्र्यापर्यंत अपील येतात. त्यामुळे दोनच ठिकाणी अपिला संपल्या पाहिजे. याकरता आपण त्या ठिकाणी निर्णय घेणे. वाटप पत्रामध्ये शेत रस्त्याचा उल्लेख नाही आहे तो करणे, शेत रस्त्याचे सीमांकन व हद्दनिश्चिती करणे, शेत रस्त्याचे प्रलंबित प्रकरण निपटारे काढणे. जसं आता एक पुण्यामध्ये आमचे पुणे जिल्हाधिकारी डोडी यांनी लोक अदालत घेतली. 30,000 प्रकरण पेंडिंग होते. त्यातले 11,000 प्रकरण लोक अदालतीमध्ये घेऊन हे रस्त्याचे प्रकरण संपवले, आणखी काही प्रकरण संपवले. अशा लोक अदालती घेणे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी प्रलंबित प्रकरण निपटारा करणे, शेत व गाव रस्त्याचे सपाटीकरण करणे, रोड मॉडेल व्हिलेजमध्ये त्या ठिकाणी आपण काही बांधण रस्ते घेतले, चालू वहिवाटीच्या रस्त्याचे सर्वेक्षण करणे, गाव नोंदी नकाशावर करणे, शिवपांधन शेत रस्त्याचे नंबर करणे, सर्वेक्षण करणे, त्याला नंबर देणे. अशा एखाद्या शेतात रस्ता नसेल 2 शेतकऱ्यांची संमती करून त्यांचा 12 फुटाचा रस्ता करून देणे. पांधन रस्ता, शिवरस्ता हा 30 फुटाचा आहे, काही ठिकाणी 40 फुटाचा आहे, काही 60 फुटाचा आहे. तो असणारच आहे, तो सरकारी रस्ता आहे. पण ज्या ठिकाणी रस्ताच नाही आहे तो 12 फुटाचा कमीत कमी, म्हणजे 12 फुटाच्या कमी नाही. 90% केसेस कशा सुरू आहे, एक डॉट आहे, सिंगल डॉट, तो 3 मीटर आहे की 1 मीटर काही दाखवला नाहीये. त्यामुळे शासनाने निर्णय घेतला की 12 फुटाच्या कमी रस्ता असणार नाही, तो 12 फुटाचाच असेल. त्यापेक्षा जास्त असेल, 12 असेल, 15 असेल, 18 असेल, जेवढी जागा असेल तेवढी असेल, पण कमीत कमी 12 फूट असला पाहिजे. आणि समजा खाजगी मालकाचा असेल तर दोन्ही 7-12 नोंदी होतील. यांच्याही 6 फूट, त्याच्याही 6 फूट याची नोंदी आपण त्या ठिकाणी संमतीपत्राने घेणार आहोत. या ठिकाणी रस्त्याच्या तपशिलाबद्दलच्या आपण अनेक गोष्टी या ठिकाणी करतोय. शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांनी जो या राज्याच्या जनतेला शब्द दिला आहे, आम्ही संकल्पनामध्ये दिला आहे, निश्चितपणे ज्या पहिले या ठिकाणी जे टास्क आहे महत्वाचे, या रस्ते खुले करणे, रस्त्याचं नंबरिंग करणे, जसं VRODला नंबरिंग आहे अध्यक्ष महोदय, तसे याचं नंबरिंग करणे, हे सर्व प्रकरण आता आम्ही जमाबंदी आयुक्ताच्या माध्यमातून 13 लोकांची समिती तयार केली आहे आणि आता यामध्ये काम सुरू झालं आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी पुढे जातो आहे. आता प्रश्न एवढाच आहे की रोजगार हमीतर्फे एक योजना सुरू आहे त्या ठिकाणी पांधन रस्ते बांधकामाची. तर त्यांची जी वेगळी मागणी आहे की आमचं वेगळं बजेट हेड करावं, त्यामध्ये थोडे वेगळे शासनाकडून काही पैसे मिळावे, काही DPCतून मिळावे, आमदारांना काही पैसे येता आले पाहिजे याकरता आणि रस्ते बांधकाम करता आले पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्राच्या, ग्रामीण महाराष्ट्राचा शेत रस्ते हाच प्रश्न आहे. निश्चितपणे यावर चांगली उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू. नाही, बसा 1 मिनिट, बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. हे बघा, मी ऐका, संधी देतो, ऐका. विस्तृत उत्तर दिलेलं आहे, ऐका, ऐकून तर घ्या, संधी देतो, ऐकून तर घ्या. अहो ऐकून तर घ्या. अगदी वेगळा प्रश्न असेल तर मांडा, नाही तर तोच रिपीट करण्यात अर्थ नाही. सुमित वानखेडे. अध्यक्ष महोदय, माननीय महसूल मंत्र्यांनी शेत रस्त्यांबाबत जे काही त्यांना प्रायोरिटी देणार त्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे आणि त्यांचं अतिशय अभिनंदन आहे याबाबत की आतापर्यंत शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यांपर्यंत जो कोणी लक्ष दिलं नाही ते या शासनाने दिलं. परंतु माझी या पांधन रस्त्याची जी लक्षवेधी आहे त्याची मागणी वेगळी आहे. ही लक्षवेधी फक्त माझी नाही आहे, तर या ठिकाणी समस्त ग्रामीण विभागातल्या आमदारांची आहे आणि सगळ्यांचा एक आवाज आहे आणि हा आवाज शेतकऱ्यांचा आहे. अध्यक्ष महोदय, शेती करता रस्ता मिळणे हा शेतकऱ्याचा मूलभूत अधिकार आहे आणि जेव्हा आपण शासन म्हणून काम करतो तेव्हा ईज ऑफ लाईफचा विचार करतो. हा शेतकऱ्यांचा ईज ऑफ लाईफचा विषय आहे.
नुसतं महसूल विभागामार्फत रस्ता मोकळा करून दिल्याने हा प्रश्न सुटणार नाही, तर त्या शेतकऱ्याला त्याचं सामान, त्याचे जे काही उत्पादन आहे ते आपल्या शेतात पोहोचवणं किंवा शेतामधून मार्केटमध्ये पोहोचवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण काही निधी लागतो अध्यक्ष महोदय. मातोश्री पांदन रस्त्याचा आता माननीय महसूल मंत्र्यांनी उल्लेख केला. आपण थोडा विचार करायला पाहिजे की इतक्या वर्षापासून ही योजना अस्तित्वात आहे. या महाराष्ट्रात किती पांदन रस्ते या योजनेच्या माध्यमातून झाले. माझा स्पेसिफिक सवाल माननीय मंत्री महोदयांना आहे की या शेतकऱ्यांचा पांदन रस्त्यांच्या योजना तयार करण्यात येणार का? यासाठी एक फ्लॅगशिप प्रोग्राम बनवण्यात येणार आहेत का? या महसूल विभागामार्फत एक वेगळं लेखाशीर्ष पांदन रस्त्यांच्या बांधणीसाठी करण्यात येणार आहे का? आणि शासनातर्फे पुढच्या 5 वर्षामध्ये राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला पक्का पांदन रस्ता मिळावा यासाठी प्रोग्राम तयार करण्यात येणार आहेत का? आणि दरवर्षी यासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहेत का? तुम्हाला पहिला प्रश्न आठवतोय का? माननीय अध्यक्ष महोदय, हा महाराष्ट्रातल्या जवळपास 150च्या वर आमदारांचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न 150 विधानसभेच्या वर विधानसभा सदस्याचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. मी सुमित वानखेडेजींना आवर्जून सांगेल, सुमित वानखेडेजी, आपली पोटतिडकी मला माहिती आहे की आपली प्रायोरिटीज आहे शेतकऱ्याचे रस्ते बांधणे. आणि आपण त्या ठिकाणी सांगितलं आहे की या रस्त्याला जी मागणी मागच्या बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय अजितदादांनी जी एक त्या ठिकाणी स्पीचमध्ये, बजेटच्या स्पीचमध्ये सांगितलं की आपण याचा नागपूर पॅटर्नचा विचार करू, लातूर पॅटर्नचा विचार करू, पांढर रस्त्याला प्राधान्य देऊ. निश्चितपणे मला रोजगार हमी, ग्रामविकास आणि महसूल या तिन्ही विभागाची चर्चा करून याचं वेगळं लेखाचित्र करता येईल का, याच्याकरता कुठले कुठले निधी आपल्याला त्या ठिकाणी कन्वर्जन करता येईल असा विचार करून आपल्याला अत्यंत महत्वाचा जटिल प्रश्न या राज्याचा आहे. म्हणजे आजकाल लोक VR मागत नाही, ODR मागत नाही, FDR मागत नाही, आपण सारे करून टाकले आहे. पण महत्वाचा प्रश्न आता पांदन रस्त्याचा आहे. निश्चितपणे एक चांगली आपण याच्याकरता पांदन रस्ते योजना तयार करू आणि ती पांदन रस्त्याची योजना आपल्या विधानसभाच्या प्रत्येक मतदारसंघात करण्याकरता एक त्या ठिकाणी निश्चित कालबद्ध कार्यक्रम देऊ असे या ठिकाणी आश्वस्त करतो. बोला. अध्यक्ष महोदय, खरं तर अत्यंत महत्वाचा विषय सन्माननीय सदस्य अभिमन्यू पवार आणि सुमितजींनी या ठिकाणी मांडला आणि त्यांचं अभिनंदन. खरं म्हणजे फार महत्वाचा विषय. आणि शेतकऱ्यांच्या मला आपल्याला अध्यक्ष महोदय सांगताना, मंत्री महोदय, अनेकांना शेतीतील माल काढताना भांडण, डोके फुटली, मारहाण झाली, मृत्यू झाले, परंतु त्यांचा आता शेतीमाल निघाल्यानंतर ते सुद्धा काढताना अडचणी निर्माण होतात. अशा वेळेस या पांदन रस्त्याचं महत्व फार मोठं आहे. आपण उत्तर दिलात, आपलं उत्तर सध्या काही करता येत नाही असाच त्याचा अर्थ निघतो आपल्या उत्तरातून. पण सगळ्यांना आत्ताच उत्तरामधून समाधान व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. म्हणजे आपल्याला उत्तराला विरोध नाही, पण मुळात प्रश्न असा आहे की आपण 25-15 वर खर्च करतो, फार मोठा निधी देतो, तो गावात खेड्यात होतो. त्यापेक्षा शेतावर जाण्याचा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. मातोश्री पांदन रस्त्याची संकल्पना चांगली मानली, त्यावेळेस झाले काही रस्ते अद्याप पैसे मिळत नाहीत, कारण अजूनही 4,500 कोटी पैकी 1100 कोटी रुपये अध्यक्ष महोदय फक्त मिळाले रोजगार हमीच्या या रस्त्यांसाठी किंवा कामासाठी. अजूनही 3-3.5 हजार कोटी रुपये पेंडिंग आहे आणि 2-2 वर्षापासून, 3-3 वर्षापासून. मग त्यावेळेस काय झालं अध्यक्ष महोदय की काम अर्धवट झालं आणि अर्धवट काम सोडून दिलं. म्हणजे तो थोडं तरी बरा होता, तेही अर्धवट झाला. काही ठिकाणी रस्ते झाले. मला एवढंच विनंती आहे, खरं म्हणजे याला हा विषय गांभीर्याने घेऊन, हा विषय आपल्याशी जोडला आहे. हा खरं आहे की आपण हा विषय घेत असताना रोजगार हमी मंत्री किंवा ग्रामविकास मंत्री या 3-4 मंत्र्यांच्या बरोबर आम्हाला 1-2-4 लोकांना बोलवा. आणि हा महत्वाचा विषय असल्यामुळे आपण या अधिवेशनात नाही अध्यक्ष महोदय, आपली सूचना करा, विनंती आपल्याला की या विषयाला घेऊन आपल्या डिसेंबरमध्ये जे काय आपला पुढचं अधिवेशन येईल त्यावेळेस यावर विशिष्ट बजेट आणि लेखाशीर्ष नव्यानं तयार करणं ही सभागृहातल्या 150
आमदारांची विनंती आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे की आपण शेवट आपल्या भागामध्ये भात शेती आहे ना, इतका त्रास आहे. उलट कापसाची शेती सोयाबीन थोडा तरी कमी आहे, पण आपला चिखलच एवढा असतो नाही, तेवढाच आहे. तुमचाही आहे, मी नाही म्हणत नाही, आमचा आणि तुमचा सारखाच त्रास आहे, दोघांचाही सारखा आहे. राजेशजी, अभिमन्यूजी सारखाच आहे. हा, आणि मला माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, याला वेगळा लेखाशीर्ष द्या. इतर कामापेक्षा या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी जो रस्त्याची आवश्यकता आहे तो पूर्ण करण्यासाठी एक हेड तयार करून त्यावर विशिष्ट निधी टप्प्याटप्प्याने द्या. पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे, याला चांगला प्रश्न मानलाय आणि तुम्हाला शेतकरी चिखलातून फसत जातो, बैलगाडी फसते, बैल फसतो, आपल्याला विनंती आहे की यावर वेगळा लेखाशीर्ष करून निधीची उपलब्धता करून द्यावी आणि ते या ठिकाणी घोषित करावं अशी माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे. माननीय अध्यक्ष महोदय, आनंद रस्ते हा खूप महत्वाचा विषय आहे आणि आता बावनकुळे साहेबांनी सांगितलं तेही सत्य आहे की अलीकडच्या काळामध्ये सर्वात जास्त मागणी ही आपल्या पाणंद रस्त्याकरता किंवा आमच्याकडे विदर्भात पांढन रस्ते म्हणतात, त्या पांढन रस्त्यांकरता सर्वाधिक मागणी आहे. या संदर्भात यापूर्वी देखील वेगवेगळ्या योजना आपण केल्या. त्यातल्या काही योजना काही जिल्ह्यांमध्ये यशस्वी झाल्या, कारण त्या ठिकाणी मजुरांची अवेलेबिलिटी होती, काही जिल्ह्यांमध्ये नव्हती, त्यामुळे ते होऊ शकल्या नाही. आणि म्हणून याच्यामध्ये एक जी काही सभागृहाची भावना आहे त्याप्रमाणे आपल्याला याचा विचार करावा लागेल आणि मुळामध्ये याचं वेगळं लेखाशीर्ष तयार करण्याची जी काही मागणी सातत्याने येते त्याचा विचार आपल्याला करता येईल. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला जर स्केलवर काम करायचं असेल तर आपल्याला कॉन्व्हर्जन्स करावं लागेल. ज्या ज्या सोर्सेस मधून पैसे उपलब्ध आहेत त्या सोर्सेस मधून घेतले तर जे सुमित वानखडे म्हणाले की 5 वर्षात तुम्ही पूर्ण करणार का, तर हे 5 वर्षात जर पूर्ण करायचं असेल तर त्या सगळ्या याच्यातून आपल्याला कॉन्व्हर्जन्स करावं लागेल. मग अशी कोणीतरी 25-15चं म्हणालं, तुम्ही म्हणाला वडेट्टीवार साहेब, माझं म्हणणं आहे की या सभागृहाने निर्णय करावा की 25-15तले 50% पैसे हे फक्त शेत रस्त्याला जातात, इतर कुठल्याही याला त्याचा वापर केला जाणार नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी या सभागृहामध्ये असं जाहीर करतो की याची समग्र योजना तयार करण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आम्ही तयार करू. 1 महिन्यामध्ये या समितीने आपला अहवाल त्या ठिकाणी द्यावा. लेखाशीर्ष आवश्यक असेल तर डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत ते लेखाशीर्ष तयार करण्याचा आपण प्रयत्न करू. कॉन्व्हर्जन्सनी जर योजना पूर्ण होत असेल आणि त्याला कुठल्या तरी याच्यातनं पैसे द्यायचे असतील तर तशाही प्रकारचं जे काही या ठिकाणी आपण ठरवाल. पण या समितीने पुढच्या 5 वर्षामध्ये राज्यातले सगळे पाणंद रस्ते हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची आवाजाही करता येईल या दृष्टीनं मजबूत करणे याकरता उपाययोजना सुचवावी आणि 1 महिन्यात त्याचा अहवाल शासनाला सादर करावा. 1 मिनिट. पाणंद रस्त्याचा हा जो विषय आहे तो गंभीर आहे. सगळ्या सदस्यांना बरंच काही बोलायचं आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात महत्वाची घोषणा केलेली आहे. त्यामुळे ऐका, पुढचं ऐका. मी सोमवार, मंगळवार किंवा बुधवार, येत्या सोमवारी, मंगळवारी किंवा बुधवारी या विषयाची अल्पकालीन चर्चा लावून आपण विस्तृत चर्चा करू. चला पुढे. लक्षवेधी क्रमांक 3.